मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. आज नोटरी संदर्भातच एक नवीन माहितीसाठी व्हिडिओ बनवला आहे. आता 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर नोटरी चेकिंगचं सुरू झालं आहे. नोटरी रजिस्टर आणि पावती बुक चेक होतं आहे. मग आता बरेच लोकांचं रजिस्टर चेक होऊन आलेलं आहे. तर सगळ्यांचा प्रश्न असा आहे की ते चेक झाल्यानंतर त्यानंतर लगेच सुरू करायचं का? तर त्याचं उत्तर असं आहे की नोटरी रजिस्टर तुमचं चेक झालं की ते नंबर जिथं नंबर तुमचा संपलेला आहे तिथून लगेच पुन्हा सुरू करायचं. समजा आता तुमचे 100 डॉक्युमेंट झाले, 100च्या पुढं लगेच 101 द्यायचं. एकही काय मध्ये जागा सोडायची नाही आणि तिथून तुम्ही तारीख वगैरे घेऊन त्याच रजिस्टरमध्ये पुन्हा सुरू करायचं. नवीन रजिस्टर पण घ्यायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही मोठमोठे रजिस्टर म्हणजे मी बघितलं असं 200 पाणी रजिस्टर घेतलेले आहे. त्यामुळे तुमचं नोटरी रजिस्टर चेकिंग होऊन आलं असेल तर लगेच तुम्ही सुरुवात करा. आणि 31 डिसेंबरपर्यंत आहे. ज्यांचं राहिलं आहे ते नवीन रजिस्टर चेकिंगला म्हणजे त्यांचं रजिस्टर चेकिंगला देऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुमचं जे रजिस्टर आहे ते रजिस्टर चेक होऊन आलं की तुम्हाला एक रिपोर्ट मिळतो. तो रिपोर्ट पण तुम्ही तुमच्याकडे ठेवायचा आहे. त्याचे 2-3 झेरॉक्स कॉपी करून ठेवायची आहे आणि ते रिपोर्ट तुम्हाला रिन्युअलच्या वेळेस लागणार आहे तुमच्या 5 वर्षानंतर. त्यामुळे ते नोटरीचं रिपोर्ट आहे तो व्यवस्थित ठेवा सहीचा. आणि आता तुम्हाला पुढचं काम जे करायचं ते म्हणजे की आपल्याला ऑडिट रिपोर्ट. तो ऑडिट रिपोर्टचा फॉर्मॅट मी नंतर अपलोड करीन ह्याच्यावर माझ्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्सवर किंवा त्याच्यावर अजून एक व्हिडिओ करीन मी. आता सध्या नोटरी रजिस्टरचं होऊ द्या. थँक्यू सो मच. बाय.